असणार, म्हणजे त्याचा आणि माझा कधी संबंधच नाही आला ना. पण हो साहेब, तो आहे ना खूप बडबड्या होता. सर, त्याचा स्वभाव खूपच छान होता. तो मला कधी कधी फोन सुद्धा करायचा. सर, तुला कुठे ड्रॉप केलं होतं त्याने? सर, त्या दिवशी मी गाडीतच नव्हते. हो साहेब, त्या दिवशी नेहाला खूप उशीर झाला होता. अरे वा, तुला फारच माहिती आहे. निघा तुम्ही. तू थांब. तुला कोणी जायला सांगितलं? सर, माझी काही चुकी नाही. मी बाबांशी बोलत नव्हते. मी तुला काही बोललो? सर, मी खरंच सांगते, माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये. मग त्याने तुला फोन का केला? त्याच्या मोबाईल रेकॉर्ड्स मध्ये तुझा नंबर आहे. कशासाठी फोन केला होता त्याने? सर, मी नेहमी त्याच्या गाडीतनं प्रवास करते. कधी कधी घरातनं बाहेर येताना उशीरही होतो, म्हणून मीच त्याला फोन करून थांबायला लावायचंय आणि म्हणूनच माझा नंबर त्याच्याकडे होता. त्या दिवशी रात्री मला भूक लागली म्हणून भेळ घेण्यासाठी मी बाहेर पडले, तेव्हा मला त्याचा फोन आला. मी ऑफिसच्या थोड्याच पुढे रस्त्यावर गाडीत बसले होते. बस. मला वाटतं सगळ्यात शेवटी त्याने तुलाच ड्रॉप केलं, बरोबर ना? हो सर, मी वनाजला राहते. मला त्याने तिथे ड्रॉप केलं आणि मी माझ्या घरी निघून गेले. नाही, तुझं आणि त्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात तू त्याचा खून केलास आणि गाडी जंगलात सोडून तू निघून गेलीस. बोल, तूच केलास ना त्याचा खून? नाही सर, मी नाही केला त्याचा खून. मग खरं काय ते सांग. मला असं वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. सांगते सर, त्या दिवशी रात्री मला त्याने घरी सोडलं, तेव्हा बबनची गाडी 2 माणसांनी अडवली. दोघेही बाईकवरून आले होते. त्यातल्या एकाने बबनची कॉलर पकडली आणि त्याला मारायला लागले. मग हे सगळं तू आधी का नाही सांगितलंस? सर, मी घाबरले होते. त्या दोघांचं वर्णन करू शकशील? हो सर. बस. रावराणे, स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या. या प्रकरणाची चौकशी आता